हरे अध्यात्म ज्ञान नित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम् एतज्ज ज्ञानमेति प्रोक्तम ज्ञानं यदन्तिता तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तु असे ते जयाति ते ज्ञानास्तव ते एक वाचुनी आने भव स्वर्गाधिक ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चय केला समचरण सरोजम सांद्रनिरावृतामं जगन्निहितपाने मंडनं मंडनानं तरुणतुलसीमाला कंदनं कंदनेत्रं सदयप्रवजलहसं विठ्ठलं चिन्तया पांडुरंग संतांचे अत्यंत कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंद श्री चरण श्री गुरूंचे दयांजने अंगवे शब्द सृष्टी आठवे सारस्वत अगवे जीवे सिये श्री गुरूंचे पाय हृदय सुनिठाय एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारो नियाता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भजते गृहाधिक्यप्रदेशं वीरेन्द्रादिदेवं सदा स्तुयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर मला वाटतं तुम्ही ओम नमो ज्ञानेश्वरा म्हणाल का माहितीये तुमचा अनुग्रह लादलो आणि पवन झालो अनुग्रह या शब्दाचा अर्थ होतो ईश्वरी कृपा मला इकडे वाचायचं होतं पण तुम्ही म्हटले नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा तुमचं म्हणणं यथार्थ आहे तुमचं म्हणणं यथार्थ आहे कारण 750 वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झाला त्यांचा वाढदिवस आपण काल साजरा केला आणि त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि आज आपण म्हणतोय नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा परम भाग्य माझं मी म्हणेन मला प्रस्तावनेत जायचं होतं असो परम भाग्य मी माझं म्हणेन काल 750 वर्षापूर्वी
माऊलींचा जन्म झालाय आणि 750 वर्षानंतर माझा जन्म झालाय आणि काल 750 वर्षानंतर त्यांचा वाढदिवस आपण साजरा केलाय आणि 750 वर्षाच्या नंतर वाढदिवस साजरा केल्याच्या दुसऱ्या दिवशी माझं प्रवचन आहे. हे माझं परंपरा का तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो त्याच्याशिवाय अन्यथा होणार नाही. अनुग्रह या शब्दाचा अर्थ मी सांगितला ईश्वरी कृपा. जोपर्यंत ज्ञानोबा कृपा होत नाही तोपर्यंत हे वाक्य गाठीला येणार नाही. तुकोबरायांचं प्रमाण देऊन पुढे जाऊन सांगतो तुका म्हणे होता ठेवा तो या भावा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा दुरत्य उदारा सोपान देवा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. मी तो काळा दुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. एका जनार्दने तुमचा दास एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी संतांची माझी वाणी तुझे सकळ साधू संतांचं वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला ज्यांना विश्वाची माऊली म्हणून ओळखलं जातं त्यांचा काल जन्मदिवस आणि त्यांनी जे संत वाङ्मय बनवलं त्या वाङ्मयामधलं जे संक्षिप्त रूपानं आणि जे विश्वव्यापक रूपानं दोन्ही अंगाने जे नटलेले आहे का बाबा या आतमध्ये असं वैभवणार हे संत वाङ्मय आणि त्यांच्या वेदवाणीतून प्रकट झालेला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि त्या ग्रंथामध्ये 13व्या अध्यायातला
11 नंबरचा श्लोक आणि त्याच्या खालच्या या 2 ओव्या. 13वा अध्यायाचं जर वर्णन करत असताना माऊली म्हणतात की 13वा अध्याय हा ज्ञानकांडाचा विषय आहे. आणि ज्ञानकांडाचा विस्तार करत असताना मी जर आता असं म्हटलं की तुम्हा साधू संतांच्या सेवेसाठी 13व्या अध्यायातल्या 11व्या नंबरच्या श्लोकाच्या खालच्या जर ओव्या घेतल्या असं जर म्हटलं तर यदा कदाचित ते माझं अज्ञान ठरेल. कारण ज्ञानाच्या भूमिकेवरती अधिष्ठान रूप अध्यस्त नाहीये. काय आलंय, तुम्ही सगळे कीर्तनकार मंडळी आहेत आणि आज तुम्ही माझ्यासाठी गुरुजन आहेत आणि मी तुमचा विद्यार्थी आहेत. सगळे कीर्तनकार, 8 कीर्तनकार आता इथे आहेत आणि राहिलेत ते प्रवचनकार सगळे. तेव्हा माझा पेपर आहे, माझा पेपर आहे. तुम्ही माझे गुरुजी आहात आणि मी तुमचा विद्यार्थी आहे. ताकद नव्हती माझी याच्यावर बोलायची, पण समर्थ जे करी ते न होय चराचरी तया संत तुम्ही तया परी बोलवा माते. तुम्ही बोलविल्या मी बोलेल, तुम्ही जे अवधान द्याल त्या अवधानाने मी बोलेल. आणि उद्धृष्टांत देवातलं सांगितलं की जो डोंबऱ्याचा खेळ असतो तैसे चेष्टेविन दारू यंत्र. डोंबऱ्याचा खेळ जसा ते भावलं चालवलं जातं रशीवरती, तसं तुम्ही आज मला चालवणार आहात. मी ते चालणार नाहीये. आणि म्हणून एक संकल्पित अज्ञान रूपीचा आभास घेऊन किंवा त्याचा अभ्यास घेऊन या ठिकाणी मी म्हणून जाईल आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला श्लोक 13वा अध्याय प्रकृती पुरुष विवेक योग आणि त्याच्यामधला 11 नंबरचा श्लोक आणि त्याच्या खालच्या या 2 ओव्या. वास्तविक मी काही कोणी प्रवचनकार कीर्तनकार नाही हे म्हणणं सगळ्याच कीर्तनकारांना सोपं झालंय, पण तसं कोण म्हणत नाही. फक्त म्हणतोय, स्वतः तसं वाटत नाही. आपला अनुभव तसा असला तर ठीक, नसेल तर आमच्या बरोबर म्हणतात बोलाची कडी आणि बोलाचा जाऊ द्या म्हणायचंय का. हा प्रमाण जर तिथं आलं तर तुम्ही मध्ये घुसले तरी चालतील. कारण काय थोडस सांभाळून घ्या मला तुम्ही. हा सगळे विषय आपण ऐकलेले आहेत. तुमच्या शिवधर्म सेवा मंडळ आणि ज्यांनी माझ्याकडे या सेवेचं प्राचारण केलं ते आमचे हरिभक्त पारायण शैलेश महाराज उतेकर आणि अनिल महाराज साळेकर. मला वाटतं ते गावी गेलेत आता. या 2 महात्म्यांच्या आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रयत्नातून या दोघांची नावं घेतली म्हणजे तुम्ही नाहीत का. माऊली म्हणतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, माझा भाव तसा असला पाहिजे तुम्ही भगवान आहात म्हणून. संत म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात देवाचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही, पण मी म्हणणारा मला वाटलं पाहिजे देव आहात तुम्ही. कारण पेपर माझा आहे आज, आहे की नाही. आणि या दोघांच्या माध्यमातून किंबहुना तुम्हा सर्व शिवधर्म सेवा मंडळ सर्वांच्या वतीनं या सेवेचा योग माझ्याकडं आलाय. वास्तविक तुम्हा समोर बोलायचं म्हटलं तर काजव्याने किती टिप टिप केली तरी सूर्य पुढे तो चमकेल का. सूर्य तो सूर्यच असतो, पण सूर्य तो सूर्य जरी असला ना तरी सुद्धा माऊली म्हणतात त्याला चालवणारी सत्ता वेगळी आहे. सूर्याला चालवणारी सत्ता तुझी सूर्याची बोल कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे. अच्छा असं आहे का, म्हणजे तुम्ही माझ्यावर ठेवलं का.
हरकत नाही, पण तुम्ही उचले तरी चालेल, आवडेल मला आणि त्याच्यातून मला शिकायला भेटेल, कारण थोडस तुम्ही मला सांभाळून घेतात तर बरोबर. असो, वेळ आपल्याला का घेताना सुद्धा आपण धावते रनिंग करू. विषय मोठा आहे आपल्या समोर मान्य आहे, पण तुमच्या समोर पॉईंट जरी ठेवले तरी तुम्ही समजून घ्या. असो असो माऊली या ठिकाणी म्हणतात, तरी परमात्मा ऐसे, आपण विषयात घुसू डायरेक्ट. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. आता एक परमात्मा ही एक गोष्ट आहे, परमात्म्याला उपाधी दिली वस्तू ही एक गोष्ट आहे, ते जया दिसे कशाने दिसे, माऊलीने उत्तर दिले ज्ञानास्तव. 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आणि त्या ज्ञानाची भूमिका पटवून देत असताना थोडस जड जाईल, मला क्षमा करा, पण जेवढं सोपं होत आहे येण्याचा प्रयत्न करेल. कारण काय आहे, काय म्हणतात ना, अजून खाली येऊन सांगू थोडस. मोठ्याचं कुत्र आहे ना, ते गल्ली बोलीत जरी फिरलं ना मोठ्याचं कुत्र तरी ते आयटीच चालतं. समजलं ना, जास्त पडत नाही. आता विठ्ठल विठ्ठल म्हणू नाही शकत इथं, हा असं झालंय ते, माफ करा. सगळे तुम्ही जाणते मंडळी आहेत, पण काय म्हणतात ना, चालून की म्हणजे बोलत असेल कविता धनी वेगळा असेल, त्यामुळे मी ते बोलत नाही. तुम्ही मगाशी मी क्लिअर केलं, तुम्ही बोलावी मी बोलेल. आणि माऊली म्हणतात परमात्मा ऐसे. तो परमात्मा कसा आहे, याच्या यावत जगतामध्ये जीव जन्माला आलाय, प्रमाण सगळ्यांना पाठ आहेत. देवे दिला देह भजन झाला पाठा बाधे घेतला. आणि तो परमात्मा प्राप्त करण्यासाठी भगवंताने आपल्याला हे मानवी शरीर दिलेले आहे. पण गंमत अशी झालेली आहे, जे साधन आपल्याला प्राप्त करण्यासाठी हे शरीर मिळालेले आहे, त्या साधनाकडे किंबहुना त्या साध्याकडे आपलं लक्ष नाही. त्याच्यामध्ये मी सुद्धा आलो, आपलं त्याच्याकडे लक्ष नाही. परमात्माची भक्ती करत असताना माऊलीने 2 प्रकारे सांगितलेली आहे. एक सगुण भक्ती सांगितले आणि एक निर्गुण भक्ती सांगितलेली आहे. सगुण भक्ती करत असताना, आता बघा मला तुमच्या मंडळाचं एक विशेष वाटतं, इथं याला आपण मंदिरच नाव देऊ आणि भविष्यात आपण याला मंदिरच नाव देणार आहोत, पण तरी सुद्धा इथं मूर्ती आहे का भगवंताची? अधिष्ठान पाहिजे साक्षीला भगवंत, बरोबर की नाही? मग आता इथं मूर्ती आहे का? नाही. मग भगवंताची मूर्ती नाही का इथं? निर्गुण निराकार नाही जाकार मग इथं मूर्ती नाही का? अव्यक्त रूपाने हा सगळं विठ्ठल जलीस्थळी भरला, मग तो भगवान परमात्मा माऊली म्हणतात, मी नसे आईचा कळलं ठाऊ असे परी प्राणी यांचे दैव कैसे जे न देखती माते. आता आपण इथे भगवान परमात्मा पाहिला नाही तर आपल्याला ती उणीव असेल की इथं भगवंत नाही, पण सुप्त रूपाने किंवा सुप्त पण म्हणता येणार नाही. जसं आता आबांचं आता निरूपण चाललंय अमृतानुभवाच्या ग्रंथाचं, त्याच्यामध्ये असं म्हटलंय, त्याच्यामध्ये शिवशक्ती समावेशन एक प्रकरण आलंय, पहिलंच प्रकरण आहे, तुम्ही वाचला असेल ग्रंथ. त्याच्यामध्ये एक दृष्टांत दिलाय, दगड, त्या दगडाची मूर्तिकारांनी मूर्ती बनवले आणि मूर्ती बनवत असताना ते शिवशक्तीचं समावेशन सांगत असताना एक साईडला अर्धा अंग पार्वतीचं बनवलंय आणि अर्धा अंग शंकराचं बनवलंय. पण कशापासून बनवलंय? दिसताना दिसतंय काय? 2 आणि असायला काय ते 1 आहे. आणि ते एक तत्व जे आहे ना ते आपल्याला ओळखायचंय. माऊलीने हरिपाठात सांगितलं, एक तत्व ना घरी म्हणा हरिसी करू ना येईल तुझे. एक असणारं तत्व, तुकोबारांचं प्रमाण द्यायचं, तो आपला तो एक गाव आम्ही विठोबाचे ना बस जड लावायचं, तुम्ही बाकीच्या पुढच्या मी पुढे जातो. आणि ते एक तत्व निर्गुण रूपाने या पृथ्वी तलावरती किंबहुना या चराचरामध्ये समाविष्ट आहे. मग आता मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, इथं देव आहे का नाही? इथं देव आहे का नाही? काय तुमचं उत्तर आहे? बरोबर आहे. तर तुम्हाला दाखवता येईल का? मी माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही मला देव दाखवा. दाखवाल का? दाखवू शकाल कोण? तुम्ही म्हटले तुमचं उत्तर आहे. माझा प्रश्न होता इथे देव आहे का? तुमचं उत्तर आलं इथं देव आहे. माझा प्रश्न आहे तुम्ही देव दाखवाल का? भरला घन दाट
किती प्रमाण दिलं हरिपाठ सगळ्यांचा पाठ आहे भरला घनदाट पहिलं मी प्रमाण सांगितलं होतं त्याचं उत्तर सुद्धा विठ्ठल जनेस्तरी भरला तुकोबारांनी सांगितलं माऊलींची ओळी सांगितली होती मी नसे ऐसा करून ठावा असे आणि पुन्हा माऊलींच्या हरिपाठाचं प्रमाण झालं भरला घनदाट हरी दिसे माऊली म्हणत तरी परमात्मा ऐसे आता आपल्याला देव दिसला की नाही परत मी विचारतो आपल्याला देव दिसला की नाही दिसला हे आपलं म्हणणं आहे भरला घनदाट हरी दिसे विठ्ठल जनेस्तरी भरला मग जर सर्वीकडे देव आहे तर आमच्या बरोबर एक उदाहरण देतात महाराज आपल्या अनुभवाचे मग सांगून जातो माझा विषय नाही तरी सुद्धा जर सगळीकडे देव आहे आपल्या घरी जो काम करतोय रोज सकाळी आपल्याला टिफिन बनवून देतोय पुन्हा आपले कपडे धुतोय जेवढी सगळी घरची कामं करतोय ते कोण करतं देव करतोय ना मग त्या देवाला आपण सकाळी मारतो का कळलं ना देव करतो का नाही आपण त्या देवाला मारतो का देव आहे ना तो नाही कळत तुम्हाला नाही कळत खाली जाऊन सांगू आपल्या घरात आपण म्हणतो ना सगळंच देव आहे अजून खाली थोडं सगळंच देव आहे आपल्या घरात आपली पत्नीची आपली आईची आईवर आपण नाही हात उचलत जाऊ द्या आपली पत्नी जी घरकाम आपल्या घरचं सगळं करते तिचं आणि आपलं जर वाकडं झालं तर आपण तिचा हात उचलतो की नाही उचलतो बरोबर का नाही मग आपण कोणाला मारतो देवाला मारतो आणि देवाला मारायचा अधिकार कोणाचा आहे संतांचा आहे आपला नाही का आपला नाही त्या दिवशी तुकाराम महाराजांनी आमच्या ओवी घेतली होती मज होय अनन्य शरण दयाची चुकी मी आपण अनन्य शरण ते पुढचं राहू द्या दयाची चुकी जन्म मरण ते जाऊ द्या आपला पाहिजे तेवढं घेऊ आपण जर अनन्य शरण असेल तर आपला अधिकार नाही का भगवंतावर केला ऋणी नारायण तुकोबारायांचं प्रमाण आहे हा घे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी नारायण देवाला ऋणी केलं तुकाराम महाराजांनी कसं त्याच्या एका अभंगात सांगितलंय प्रतिज्ञा हे दासी केले आम्ही म्हणून देव ऋणी झाला महाराजांचं आवडतं प्रमाण आहे ते म्हणा सोडविना माझा स्वामी प्रतिज्ञा हे आम्ही दास्य केली दास्यत्व स्वीकारलं अनन्य शरण एक दुसरं दास्यत्व या दोन गोष्टी असल्यानंतर देव का धावून येणार नाही द्रौपदीसाठी आला ना जोपर्यंत द्रौपदीला विश्वास होता माझे 5 पतींपैकी कोणतरी एक वाचवेल मला तोपर्यंत देव आला नाही आणि ज्यावेळेस 5 सोडून जेव्हा धावा केला त्या दिवशी देव म्हणून देव नाही आला देवच वस्त्र बनून आला देवच वस्त्र बनून देव म्हणून आला असता तर कदाचित एखाद्या वेळेस त्यांनी प्रतिज्ञा केली होती मी शस्त्र उचलणार नाही हरवू शकला असता देव आहे शेवटी तो हरणार नाही कारण चतुरात तो शिरोमणी पण आपल्याला एक भूमिका पटवून सांगतो की तो हरू शकला असता म्हणून तो देव म्हणून नाही येता तो वस्त्र बनून आला वस्त्रेच देव झाला आणि मग तिचं रक्षण केलं आता ते रक्षण करत असताना त्या परमात्मा वस्तूची जी ओळख होते ती जी कशात होत असेल तर माऊली त्याच ओवीच्या शेवटच्या टोकमध्ये त्याचं उत्तर दिलंय त्या परमात्मा वस्तूची ओळख होण्यासाठी ते म्हणतात की ज्ञानास्तव ज्याला ज्ञान म्हणते ना त्या ज्ञान गोष्टीने भगवान परमात्म्याची किंवा परमात्मा वस्तूची परमात्मा तत्वाची ओळख होते कशाने ज्ञानाने ज्ञान म्हणजे शब्द ज्ञान नाही समर्थ रामदास सांगतात ऐक ज्ञानाचे लक्षण पहावे आपणाशी आपण या नाव ठेविले ज्ञान हे ज्ञान आपल्याला पाहिजे आणि बघा एक दोहा सांगतो हे नरा आत बघ जरा जीव हा खरा नो एक ही माया तू बुद्धी धर्माने ब्रह्म रवीची छाया कोण आहे आपण मला परमात्मा वस्तू पटवून द्यायचे जी परमात्मा वस्तू
ज्या ज्ञानाने दिसेल त्या ज्ञानाची एक भूमिका मांडायची, एक परमात्म वस्तू आणि एक ज्ञान, आणि त्या ज्ञाना वाचून इतर जेवढे ते माऊली पुढच्या वेळी त्याचं उत्तर देतात की इतर जे आहे ना ते अज्ञान म्हणे निश्चय केला. मग ज्ञानाची भूमिका सांगत असताना ते म्हणतात ते ज्ञान कोणाजवळ आहे. आता चौथा अध्याय जर बहुतेक मला असं वाटतंय आपण सगळे कीर्तन करायचे मंडळी त्याच्यामुळे तुम्हाला पाठ आहे कोणता, ते ज्ञान पैगा बर्वे, ह्या वयात सगळ्यांना पाठ आहे. पण त्याच्या अगोदर जर आपण पाठीमागे गेलो तर माऊली म्हणतात देख परमात्मा सुत निधान. आपल्याला परमात्मा वस्तू जाणून घ्यायची आणि त्या परमात्मा वस्तूची ज्ञानाने प्राप्ती होणार आहे. त्या ज्ञानाची ओळख करत नेत असताना माऊली सांगतात त्याचा परिणाम काय होतो. देख परमात्मा सुख निधान साधावया योगी जन जे नेते कधी अंजन उन्मेष नेत्री. बुद्धी रूपी डोळ्यांमध्ये ते अनजन घालून बसलेले रात्रंदिवस तपश्चर्या करतात. कशासाठी, त्या एका परमात्मा वस्तूची भेट घेण्यासाठी, किंबहुना ते एक परमात्मा तत्व स्वतःच्या अनुभूतीला येण्यासाठी. आणि परमात्मा तत्व अनुभूती येण्यासाठी किंबहुना ते जरी आलं तरी माऊली म्हणतात की ते धावत या कर्माची लानी नैष्कर्म्य बोधाची खाणी आणि भुकेल या धनी साधनाची. त्याच्यानंतर पुढच्या वेळी सांगतात जे प्रवृत्ती पांगुली झाली, तर्काची दिटी गेली, प्रवृत्ती संपली. म्हणजे आपण बाहेर जे बोलतोय ना ते संपलं. तर्क वितर्क संकल्प कल्प संकल्प या सगळ्या गोष्टींचा नाही नाश होते. ज्ञानाच्या ठिकाणी ज्यावेळेस ज्ञान प्राप्त होतं ना त्या ठिकाणी ह्या भूमिका संपतात. प्रवृत्ती पांगुली झाली, तर्काची दिट्टी गेली, इंद्रिय विषय विसरली, विषय संभू. इंद्रिय विषय सुद्धा विसरली. आता इंद्रियांचा विषय काय, आपण इथे बसले म्हणून प्रवचन आहे. बाहेर गेलो की आपला विषय संसार होणार, पण इथे बसलो म्हणून आपला विषय इंद्रिय. प्रवचन आहे, प्रवचन हे सुद्धा सात्विक कर्म आहे. पण पुढे माऊलीने 16व्या अध्यायात पुन्हा सांगितलं सात्विक गुणाच्याही पलीकडे जाऊन परमार्थ भक्ती साधायची. मग सत्व गुण सुद्धा परमार्थाला आड येतं. कसा आड येतोय, आपण भजन कीर्तन करत असताना भक्ती क्षेत्रामध्ये वावरत असताना सत्व गुणाची ज्यावेळेस अंगीकार करतो ना तेव्हा मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे, मी वाजवणार आहे, मी गाणार आहे, मी श्रोता आहे, मी सूत्रसंचालक आहे, मी या मंडळी बॉडीचा पूर्ण अध्यक्ष आहे, कार्याध्यक्ष आहे. हे सात्विक लक्षणामध्ये पुन्हा अहंभाव येतो. परत माऊलीने पाठीमागे बॅग घेऊन सांगितलं 9व्या अध्यायामध्ये त्याची अहममतेची नवड सवडी मातेनं बावतीची बापुडी म्हणून जन्म मारण्याची तुतडी डवली कटेली. का तर आपण याचा अंगीकार केला. मला सांगायचं काय होतं, इंद्रिय विषय विसरती आणि कीर्तन प्रवचन हा सुद्धा एक विषयच आहे. मी खूप पूर्ण जबाबदारीने बोलतोय हे वाक्य. कीर्तन प्रवचन सुद्धा हा एक विषयच आहे. पण हा एक विषय आणि तुकाराम महाराज सांगतात विषय तर त्यांचा झाला नारायण, आणि नारायणामध्ये हा एक विषय. विषय तर त्यांचा झाला नारायण, ज्यांचा विषय नारायण झालाय त्यांचं कर्म भजन कीर्तन प्रवचन आहे. चुकत असलं तर मला सांगा, मी नक्की त्याच्यात सुधारणा करेन. हा एक विषय हा पण पुढे येते अस्तेच्या महापुरी, ते बरोबर आहे. विस्तार करतो तुमचा, माझी ओवी पूर्ण करून जातो पुढे. प्रवृत्ती पांगुली झाली, तर्काची दिटी गेली. तर्क काय आहे आपल्या मनामध्ये, मी कीर्तनाला जाणार आहे, मी प्रवचनाला जाणार आहे, मला हा मुद्दा मांडायचा आहे. इथं मला एवढे कीर्तनकार समोर आहेत, मला त्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये येऊन मला माझ्या अभ्यासाची, माझ्या साधनेची, माझ्या श्रीगुरुनिष्ठेची, माझ्या संतांच्या भावाची किंबहुना तो आविर्भाव मला तिथं प्रतिपादन करायचा. हा सुद्धा एक तर्कच आहे. तर्काची दिटी गेली आणि इंद्रिय विषय विसरली, विषय सांगू. इथे विषय संपले आणि विषय संपल्यानंतर काय होतं, विषय तर त्यांचा झाला नारायण. मग हे जिथे घडतं ते ज्ञान पैगा बर्वे. श्लोक सांगायचा तर माऊलीने म्हणतात तद्विद्या प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशेन ज्ञानम ज्ञानेषु तत्व दर्शन. तत्वदर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमात्मा वस्तू अनुभवाला येणार नाही. तत्वदर्शन होणं गरजेचं आहे. आणि तत्वाचे दर्शन जर व्हायचं असेल तर माऊली म्हणतात तिथे पुन्हा जया ज्ञानाची रिगवणी 13व्या अध्यायातच सांगितलंय. पुन्हा अविद्या गुन्हे आणि जीव आत्मया बुजवणे मांडून येते. काय सांगितलं, जीव का पाठीमागे येतोय. माऊलींची एक ओवी राहील त्याच्यामध्ये बाबांनी सांगितली इकडनं की अस्तेच्या महापुरी, विषयाचा विषय होता म्हणून त्यांनी सांगितली होती. 7व्या अध्यायात माऊलींनी म्हटलं ना अस्तेच्या महापुरी रिक्तात कोटीवरी पण प्राप्तीच्या पहिले तरी विपायले एखादा.
ज्ञानाच्या भूमिकेने जर बोलायचं तर सगळं जगत ब्रह्म आहे, आणि अज्ञानाच्या भूमिकेने जर बोलायचं तर मी आता बघा अज्ञान आणि ज्ञान ह्या दोन्ही भूमिका बोलतोय, पण ह्या दोन्ही सुद्धा गौणातल्या आहेत. का गौणातल्या आहेत? जरा पुढचा विषय अजून जाईल तो, की जे क्षणी अनुग्रह झाला ते क्षणी मुक्त झाला, बंधन नाही आत्म्याला बोलच नाही. संपलं इथे. जिथपर्यंत माणूस गेल्याच्या नंतर त्याला ज्ञान आणि आज्ञा ह्याही भूमिका राहत नाही. परंतु या संसार रूपी गाड्यामध्ये जेव्हा जीव वावरतोय तो जीव परमात्मा दृष्टीने ज्या वेळेस वाटचाल करत असतो तेव्हा आस्थेच्या महापुरी माऊली म्हटले. आस्था म्हणजे काय? आस्था या शब्दाचा अर्थ होतो ब्रह्म. हे टीव्हीच्या चॅनल वाल्यांना कळलं महाराज, परंतु आपल्यासारख्याला माझ्यासारख्याला नाही कळलं. आस्था या चॅनल, आस्था चॅनल आहे टीव्ही वरती, बघा तुम्ही सह्याद्री वाहिनीवरती. आस्था हा चॅनल आहे, आणि आस्था या शब्दाचा अर्थ आपल्या बऱ्याचशा मुलींचं नाव आहे आस्था. तर आस्था या शब्दाचा अर्थ होतो असा की आस्था या शब्द म्हणजे ब्रह्म. आस्थेच्या महापुरी म्हणजे ब्रह्माला शोधण्यासाठी किंबहुना ब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी रिक्तात कोठीवरी, एक दोन नाही कोठीवरी निघालेत, पण आस्थेच्या महापुरी रिक्तात कोठीवरी, पण प्राप्तीच्या पहिल्या तरी विफायला एखादाच. माऊली म्हटले एखादा, पण नाथभाऊ म्हणतात तोही नाही. नाथभाऊ म्हणतात तोही नाही. आस्थेच्या महापुरी एकदाचा कोटीवरी, प्राप्तीच्या पहिले तरी विफायला एखादा, आणि ते एखाद्यामध्ये आपला नंबर लावायचा आहे. म्हणून भजन कीर्तन प्रवचन, म्हणून आपल्या वाऱ्या, म्हणून पळापळी. का? या महापुरामध्ये आपला नंबर कुठेतरी लावायचा आहे. त्याच्यासाठी पुन्हा माऊलीने म्हटले जाय ज्ञानाची रिगवणे अविद्या उणे जीव आत्मा, हा अविद्या उणे आणि जीव आत्मा या बुजवणे मोडून येते. आता अविद्या म्हणजे काय? वास्तविक या ग्रंथाचं निरूपण 28 अभंगांचा हरिपाठ, चांगदेव 65 ओव्यांची, चांगदेव 65 अमृतानुभव, फक्त माऊलींबद्दलच आपण बोलू. हे एवढं संत वाङ्मय माऊलींनी तयार केलं. याच्या पाठीमागचा उद्देश काय? साधू संतांचं कार्य काय नक्की? कशासाठी ते आले? तुम्ही प्रमाण देऊ शकता. अवतार तुम्हा धराया कर हे संतांचं कार्य. आणि माऊलीने ज्ञानेश्वरीचं जेव्हा प्रयोजन केलं तेव्हा माऊलींची प्रतिज्ञा आहे, हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी, घेणे देणे सुखाची वरी होऊ दे या जगा. अजून एक सांगतो 18व्या अध्यायामध्ये माऊलीने सांगितलं इथं अविद्या हे नाशुस्तल त्याने मोक्ष पादान फल, या दोन्ही केवळ साधन ज्ञान. काय विषय होता आपला? अज्ञान, अविद्या, कल्पना हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. आणि जीवाला अज्ञान कोणतं झालंय? तर जीव स्वतःला ब्रह्मविद आहे हे सोडून तो स्वतःला जीव आहे ही भूमिका तो घेतोय, आणि म्हणून अज्ञानाच्या जाळ्यामध्ये अडकतोय. आणि ते अज्ञान घडवण्याचं जर ज्ञान कोणतं असेल तर ते ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान. माऊलीने या ठिकाणी म्हटले बघा, 13व्या अध्यायात ज्ञानाची लक्षणं सांगत असताना माऊली म्हणतात व्याकरणी चोकडा तरकी अति गाडा परी अध्यात्म ज्ञानी पुढा जाते. व्याकरणी चोकडा त्याला मुखोद्गत पूर्ण व्याकरण असेल, तर की अति गाडा तर्कांच्या दृष्टीमध्ये तो सुद्धा गाडा अभ्यासक असेल, पण एक अध्यात्म ज्ञान विना शून्य. नाना शास्त्र पडे लोक नाना दैवते पूजन अध्यात्म शास्त्र विन पारता सर्व कर्म निरर्थक. हा नाना पूजा अर्चना, बरोबर माझे गुरुवारी आहेत तिकडे म्हणून मी जिंदाच आहे, पण अध्यात्म ज्ञानाविना सर्व कर्म निरर्थक. बस एक अध्यात्म विज्ञान. ज्ञानोबा यांची ज्यावेळेस हे ग्रंथ पूर्ण झाला त्यावेळेस नामदेव यांचा अभंग आहे कोणता? कोण सांगू शकेल? एक तरी ओळी अनुभवी त्याची सुरुवात. सगळे कीर्तन करा, पण मी सुद्धा जाऊ द्या. बोला बोला बोला.
हे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवे आणि एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवीचा आपल्याला अनुभव आला पाहिजे. तुकोबरायांचं जर प्रमाण द्यायचं तर अनुभव आले अंगा हे या जगात एक असे. किंवा तुका म्हणे येते अनुभवाचे प्रमाण शब्दाचे गौरव कामाने. आणि या ग्रंथाचं वर्णन करत असताना त्या अभंगाच्या या विषयाच्या अनुसरण आलेल्या त्या अभंगामधलं प्रमाण अध्यात्म विद्येचे दाविले स्वरूप चैतन्याचा दीप उचललेला. अध्यात्म विद्येशिवाय चैतन्य म्हणजे काय? ईश्वर तत्व. चैतन्य म्हणजे ईश्वर तत्व. आणि या अध्यात्म ज्ञानाशिवाय त्या ईश्वर चैतन्य तत्वाची आपल्याला ओळख होऊ शकत नाही. अध्यात्म विद्येचे दाविले स्वरूप चैतन्याचा दीप उजळलेला. पण जोपर्यंत अध्यात्म विद्या आपल्याला आपण अंगीकृत करून घेत नाही तोपर्यंत होणार नाही. माऊली पुढे म्हणतात ते ज्ञान कसं आहे की अध्यात्म विद्या कशी आहे? जे इंद्रियांच्या द्वारे आली. इंद्रिय तोच विषय ते 4थ्या अध्यायात सांगितलंय, तो ज्ञान कांडामध्ये 13व्या अध्यायामध्ये सांगितलंय. जे इंद्रियांच्या द्वारे आडी प्रवृत्तीच्या पायामुळे इंद्रिय बाहेर सोयऱ्या वऱ्या जातात त्यांची द्वार आडी. या रूमचं किंबहुना या मंदिराचं द्वार म्हणजे हा उंबरठा आहे. आणि या मंदिराचं जर कोणतं द्वार असेल तर ती इंद्रिय आणि इंद्रियांचे जिथून मागोमाग चालू होतो ते द्वार जे बंद करतं त्याचं नाव आहे अध्यात्म विद्या. ते इंद्रियांच्या द्वारे आडी प्रवृत्तीचे पायमोडी ते दैन्याचे फेडी माणसाचे. माणसाचं दैन्य फेडतं ते ज्ञान. ते ज्ञान कोणाजवळ आहे तर ते ज्ञान संतांजवळ आहे. आणि संतांजवळ ज्ञान आहे ते ज्ञान ऐसे. पुढे माऊलींनी म्हटले ऐसेचे ज्ञान पवित्रैक निधान. त्याच्या अगोदरचे गोळे अजून एक आहे दयाचीने संगे उघडती बुद्धीचे डोले जीव द्वंद्वावरील डोले आनंदाच्या. का माहित आज ओळख का निघते? कदाचित तुमचा सगळ्यांचा विषय ज्ञानेश्वरी असणार म्हणून आज मी त्याच्यावरती बोलतो. मी माझ्या बळाने किंवा मी अभ्यास करून बोलतो असं नाही. तुमचा विषय तो आहे म्हणून मला ते बोलवलं जाते. जीव द्वंद्वावरील डोले आनंदाच्या. त्याच्या अगोदर माऊली म्हणतात उघडती बुद्धीचे डोळे. कोणते डोळे? आपल्या या शरीराचे नाही. शरीराचे डोळे नाही. शरीराचा डोळा फक्त हा उघडला तर जगत दिसत आपल्याला. पण बुद्धीचा डोळा जर उघडला तर एक परमात्मा तत्व सोडून दुसरं काही दिसणार नाही. हरिपाठात जायचं तर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझ्या एक एक यशोराचे सगळं दिसतील. बुद्धीचा डोळा उघडला की एक परमात्मा तत्व आपल्या अनुभवाला येतं. आणि ते परमात्मा तत्व अनुभवाला येण्यासाठी माऊली म्हणतात ऐसे जे ज्ञान. याच्या पुढची होवी ऐसे जे ज्ञान पवित्र निधान. तेथं विटाळलेले मन चोख किजे. तिथे विटाळलेले मन चोख किजे. आता मन कशाने विटाळलंय आपलं? आता मनावरती जर बोलायचं तर बराच विस्तार आहे त्याच्यावरती. पण मन विटाळले कशावर? फक्त दोष आणि आदोष सांगून जातो. इथे दोष सुद्धा नाही आणि आदोष सुद्धा नाही तरी सगळा स्पर्श करून जातो एक भूमिका घ्यायची म्हणून. विटाळलेले मन चोख किजे. विटाळलं कशामध्ये? तर ते मन आहे ना स्वतःला शरीर समजतंय आणि त्याला समजायचंय ब्रह्म. ब्रह्म समजत नाही, शरीर समजतं. हा विठाळ करायला लागलाय. आणि विठाळलं मन चोख किजे कशाने? ते ज्ञान. किती माऊली म्हणतात ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आटे आणावे तरी संता या बजावे सर्वस्वासी. पुन्हा पुढे जाऊन सांगितलं माऊलींनी अद्वैत तत्व भेटावा ब्रह्माचा आबोला पिटावा. कशाने? त्या ज्ञानाने काय होतं? अद्वैत तत्व ब्रह्माचा आबोला पिटावा अद्वैत तत्व तो भेटावा. आईचा मंत्र देखू कवना वेदे बापा कणवा वेदे बापा. असा मंत्र कोणता आहे? तर माऊलींनी सांगितलं की ब्रह्माचा आबोला पिटावा. ब्रह्म बोलतं होऊ शकतं. आमच्या गुरुवार म्हणतात ब्रह्म हे आपल्या हातचं खेळणं होईल. कशाने? जर त्या बोधाने आपण तिथपर्यंत गेलो, जर त्याला आकळलं तर खरं तरी आवडलंय तैसा हरी. तो आपण हरी आपण आकळला जाऊ. अद्वैत तत्व तो भेटावा. आईचा मंत्र देख निकवना वेदे बापा. वेदाने ज्याचं वर्णन केलंय असा मंत्र जर कोणता असत महाराजांचं प्रमाण पाठ आहे तुम्हाला ते देऊ शकता. नाम सार नाम जे निवडून काढले ते नाही बरं हरकत नाही. तर तो मंत्र माऊली म्हणतात की बघा त्याचं उदाहरण दृष्टांत दिलाय. उपजलीय बालकाशी नाव नाही तैपाशी आणि ठेवलेल्या नावाशी ओढे तुटे. म्हणजे आपल्याला बघा आपल्याला ह्या गोष्टीचा सर्वांना आपला अनुभव आहे. उपजलीय बालक म्हणजे काय? आपण जन्माला आलो त्यावेळेस आपल्याला नाव होतं का? नाव नव्हतं आपल्याला. आता बघा हा विषय ना प्रवर्तन कीर्तनासाठी थोडासा जड वाटतो लोकांना. पण या विषयात सोडून ज्याचं उत्तर करते जड वाटतो. पण आपल्याला जेव्हा जन्माला आलो आपण त्यावेळेस आपलं नाव होतं का? आपल्याला नाव नव्हतं. आणि ज्यावेळेस आपल्याला 12व्या दिवशी पाळण्यात घालतात त्या दिवशी आपले आई वडील आत्या मावशी काका जे असतात ते आपल्याला काय म्हणतात? पाळण्यात त्याचं तेव्हा काय म्हणतात? हा प्रश्न घ्या
गोविंद घ्या म्हणतात की नाही. मग त्यावेळेस आपण कोण होतो? त्यावेळेस आपण देव होतो. कृष्ण देव होता का नाही? मग त्यावेळेस आपण देव होतो. आणि ज्यावेळेस आपल्याला आपल्या घरच्यांनी नाव ठेवलं 12व्या दिवशी, त्या दिवशी माऊली म्हणतात धरणी वायू लागता स्मरण विद्ये तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडलासे. आणि म्हणून जीव दुःखाला कारणीभूत होतो. आपल्याला दुःख होतंय ना, त्याचं कारण एक नाही होते. का दुःख होते आपल्याला? आपण संसारिक जीव आहे ना, आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख नाही. ज्या दिवशी आपल्याला स्वरूपाची ओळख होईल ना, तो जीव ब्रह्म आरोळी करेल. नुसती आरोळी करणार नाही, तो ब्रह्म आरोळी करेल. पण स्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत जीव दुःखाच्या जाळ्यामध्ये. आणि तोपर्यंत आपण नवस दिलाय की भगवंताला शब्द देऊन आलो, एक वेळ करी या दुःखा वेगळे दिलं की नाही. मग आपण काय दुरितांचे झाले भोगवणे किंवा अजूनही त्याच्यामध्ये प्रमाण आहे. अजून एक म्हटले की मला या जन्मा मरणाच्या द्वारातून बाहेर आल्यावर नंतर मी तुझं भजन करेल. आमच्या गुरुवारी म्हणतात झटकलं फटकलं की सटकलं की निघाला. इथं आपली गपलत झाली. आणि म्हणून आम्ही ते मायेचा पूर लागला, आपल्याला वारा लागला. आणि वारा लागल्यामुळे आपण दुःखाला जीव कारणीभूत झाला. वास्तविक तो मूळचाच सुखकर जीव आहे. तो माऊलींनी पहिल्याच सांगितलं ते एक मनुष्य त्याचं सकल स्वभावात भजनशील झाले असेल केवळ माझ्या ठाई. आता जीव सकल जर भजनशील आहे, मग तो दुःखाला कसं काय? प्रश्न आहे ना, दुःखाला कारणीभूत कसा काय होऊ शकतो? किंवा जीव जर सुखाचाच आहे किंवा सुखरूपच आहे, तर मग तो दुःखाला कारणीभूत कसा होतोय? त्याला अविद्येचा मायेचा पूर लागतो, त्याला वारा लागतो आणि तो दुःखाला कारणीभूत होतोय. नाहीतर तो दुःखरूप नाहीये. आपण म्हणतो आता संसार दुःखामुळे ही एक स्थिती आहे परमार्थातली. संसार दुःखामुळे सोयीकडे हिंडलं. परंतु हाच संसार माऊलीने म्हटले की अवघाची संसार सुखाचा करीन. ज्यांनी कधी संसार केला नाही ते म्हणतात की मी संसार सुखाचा करेन. पण संतांच्या दृष्टीने संसाराची व्याख्या तशी नाहीये. संसार म्हणजे जन्म मृत्यू, जन्माला येणं आणि मरणं या नाव संसार. आता उपजने आणि निपणे माऊली म्हणतात हे सातची गमानाने तो जीवलोकी मी म्हणे संसार जन्माला येणं आणि मरण 15व्या अध्यायात म्हणून त्याचं वर्णन केलंय. कारण 13, 14, 15 हे ज्ञानकांडाचे विषय. आणि शेवटच्या 15व्या अध्यायामध्ये माऊलीने ज्ञानकांडाचं वर्णन करत असताना संसार वृक्षाचं वर्णन करत असताना त्याचं स्वरूप उलट दाखवलेलं आहे. स्वरूप उलट दाखवले म्हणजे कसं उलट दाखवले की त्याच्या मुळ्यावरती दाखवले आणि फांद्याखाली दाखवले. फांद्या म्हणजे अज्ञान रूपी वाढलेलं वेळ आहे आणि मुलापर्यंत जायचंय आपल्याला. म्हणून माऊलीने पहिल्याच अध्यायात म्हटलं म्हणून झालं त्याने गुरु भोजीचे त्याने कृत कार्य व्हायचे. तैसे मूल सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. तैसे मूल सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. याचं उत्तर कुठलं दिले? 15व्या अध्यायातल्या संसार वृक्षाचं. तैसे मूल सिंचने सहजे, मुळात पाणी घातलं की शाखा पल्लव संतोषती. समन्वय लावायचं तर आपल्याला. पण वास्तविक मुलाला बदलायचंय आपल्याला. आणि मूळ काय असेल तर ते एक ईश्वर तत्व आहे. एक ईश्वर तत्व आहे. मग तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा पण त्याच्या मुळापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. मुळापर्यंत जायचं म्हणजे काय करायचं तर या उपाधीत असणारं जे तत्व आहे ते उपाधीतलं तत्व वर्गीकरण करायचं म्हणजे नक्की काय करायचं सगुण आणि निर्गुणाचं. तर ते उपाधीत असणारं तत्व निर्गुण स्वरूपामध्ये जातं. निर्गुण स्वरूपामध्ये काय जातं? आपल्याला या सृष्टीमध्ये बदल होतो का? मग नाही ना. मूर्तीतला देव तो निर्गुण होतो का? डायरेक्ट गायब होतो का? नाही होत. आपल्याला आपल्या दृष्टीमध्ये बदल करायचा. निर्गुण स्वरूपाचा असणारा देव सगुण स्वरूपाचा असणारा देव निर्गुण कसा होतो तर फक्त आपल्या दृष्टीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. बस महाराजांवरती जायचंय. आहे लक्षात आहे? माझं लक्ष आहे ना. निर्गुण स्वरूपाचं लक्ष कसं होतं तर आपल्याला जोपर्यंत हे अध्यात्म ज्ञान जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपण सगुणाची भक्ती करतो. आणि एक वेळेस ते आपल्याला निर्गुण स्वरूपाचं दर्शन झालं म्हणजेच काय होतं हे अध्यात्म तत्व आपल्याला भेटलं. अध्यात्म तत्व आपल्याला भेटल्याच्या नंतर त्या निर्गुण स्वरूपाची आपली भक्ती होते. दोन प्रकारे होते. एक ज्ञानोत्तर भक्ती आहे आणि एक ज्ञानपूर्ण स्थिती आहे. ज्ञानपूर्ण स्थितीमध्ये आपण सगुण भक्ती करतोय आणि ज्ञानोत्तर भक्तीमध्ये आपण निर्गुण स्वरूपाची भक्ती करतोय. आणि निर्गुण स्वरूपाची भक्ती करत असताना माऊलींनी भक्ती योगाचं वर्णन करत असताना म्हटलं जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. मग आपल्याला आपल्या दृष्टीला जोपर्यंत भगवंत दिसत नाही ज्याच्या दृष्टीस पडेल तेथे ईश्वरच आहे ही अनुभूती जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण त्याचं
वर्णन करू शकत नाही. आणि ते जर वर्णन करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, एक वेळ आपल्या संतांना शरण जावं लागेल. जोपर्यंत आपण संतांना शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला अध्यात्म विद्येचे दाविदेचे रूप ते काय आहे, ते अध्यात्म विद्या काय आहे, त्या विद्येचा परिणाम काय आहे हे संतांना शरण गेल्याशिवाय होऊ शकत नाही. उत्तर माऊलीने दिलं मनोमार्गे गेला तर ते त्याची मुकला, पण हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिपाठी स्थिरावला हरीच्या पाठामध्ये कसं धन्य होतो माणूस, हरीची ओळख करून त्याचा पाठ करणं म्हणजे भगवंताला पाठ मारून त्याची भक्ती करणं असं नाही. हरिपाठ करणं म्हणजे हरीला ओळखायचंय आणि हरीला ओळखल्यानंतर त्याची भक्ती करायचं, याचं नाव हरिपाठ करणे. अजून एक अर्थ त्याचा सांगतो, हरिपाठ करणं म्हणजे काय करणं, हरीला पाठ नाही करायचे. ते माऊलीने सांगितलं एक तत्व नाम एक प्रमाण मगाशी झालं, आणि एक हरी आत्मा. आता तो हरी कोण, एक हरी आत्मा जीव शिव सम. काय सांगितलं, जीव शिव आणि सम या तिघांचा समन्वय जिथे जातो तो हरिपाठ आहे. जीवाला जीव सुद्धा वेगळा नाही, शिवाचा शिव सुद्धा वेगळा नाही, आणि त्याच्या पुढचं शिव जे आहे ते शिव सुद्धा नाही. जीव शिव सम तिघांचं वर्गीकरण एका ठिकाणी. सम म्हणजे तो आपल्या बुद्धीचा विचार आहे सम, आणि जीव आणि शिव या दोन भूमिका आहेत. या जीवा शिवाचं ऐक्य जिथे होतं, या श्लोकाच्या अगोदरची ओवी जी सांगितली ते अध्यात्म ज्ञान जर प्राप्त झालं तर माऊली म्हणतात काय परिणाम होतो, कोणतं सुख होतं ते म्हणतात किंबहुना सोय जीव आत्म्याशी नाही ते जे होय तया नाम सुख. कोणतं सुख होतं, जीवाचं आणि शिवाचं ज्या ठिकाणी ऐक्य होतं ते ऐक्य कशातून होईल तर त्या अध्यात्म ज्ञानामधून होईल. आणि अध्यात्म ज्ञानामधून म्हणजे साधू संतांच्या अनुग्रहाने होईल. अनुग्रह म्हणजे साधूंची आपल्यावरती कृपा होईल, आणि साधूंची आपल्यावरती कृपा झाल्याच्या नंतर आपल्याला आत्मसाक्षात्काराची भेट होते, किंबहुना आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो, आणि आत्मसाक्षात्कार झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ईश्वर तत्वाचा अनुभव येतो. आणि ईश्वर तत्वाचा अनुभव आल्याच्या नंतर आपल्याला जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे ही अनुभूती आपल्याला प्राप्त होते. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे म्हणजे काय ते बघा, अजून थोडस खाली येऊन बोलू. ब्रह्म काय कपडे काढून फिरते का? जगामध्ये ब्रह्म उघडे दिसे म्हणजे ते काही कपडे घालून फिरते किंवा कपडे काढून फिरते का? नाही. आणि हा दोन भूमिका मी सांगेल त्याच्यातल्या. ब्रह्माने वेश धारण केलाय, ब्रह्माने वेश धारण केलाय कोणाचा, मायेचा. मायेचा वेश धारण करून या जगताचा विस्तार केलेला आहे. ही एक भूमिका आहे. आणि ते ब्रह्म जगामध्ये उघड दिसे कसं, एक भूमिका वरून अशी खाली यायचे आणि एक भूमिका खालून वरून जायचे. कशी वरून जायचे, वरून खाली कशी यायचे, ब्रह्म माया जगत आणि जगताचं हे हा विस्तार. बरोबर, एक भूमिका वरून खाली आली आणि एक खालून वरती जायचे. खालून वरती कशी जायचे तर हे जगतात असलेलं अज्ञान, अज्ञानाची भूमिका झाली जगत. जगतापासून जगताने अंगीकार कोणाचा केला, मायेचा. मायेने अंगीकार कोणाचा केला, ब्रह्माचा. दोन्ही भूमिका क्लिअर झाल्या. एक ब्रह्माने कपडे घातले कशाचे, मायेचे, ही एक भूमिका. आणि जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे म्हणजे कसं तर जगत पूर्ण जगत नसून ब्रह्म आहे. कारण त्याच्यामध्ये एक श्लोक आलेला आहे, जीव ब्रह्मे ना परहा. त्याच्यामध्ये आद्य गुरु शंकराचार्य सांगतात विवेक चूडामणी मध्ये काय म्हटले, हा पण जीव त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले की जगत नसून हे ब्रह्म सत्या जगत मिथ्या जीव ब्रह्मे ना परहा. आद्य गुरु शंकराचार्य सांगतात विवेक चूडामणी मध्ये. याच्यामध्ये आपल्याला क्लिअर होते बघा, जीव आणि ब्रह्म या दोघांची भूमिका एकच आहे. या दोघांची भूमिका एकच आहे. आणि ती भूमिका जर कशात प्राप्त करून घ्यायची असेल आपल्याला तर संतांशिवाय पर्याय नाही. जर हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नाथोबा सांगतात हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. आणि बघा, संतांना शरण गेल्याच्या नंतर काय होतं, संत आपल्याला तो ज्ञानाचा उपदेश करतात. म्हणजेच काय होतं, आपल्याला तत्वज्ञानाची ओळख करून देतात. आणि तत्वज्ञानाची ओळख करून देतात म्हणजे ती अध्यात्म विद्या आहे ना, ती अध्यात्म विद्या आपल्या अनुभवाला आणून देतात. आणि आपल्या अनुभवाला अध्यात्म विद्या आली की जीव हा सुखाच्या राशीवर पोहोचला जातो. किंबहुना सोय जीव आत्म्याशील आहे ते जे होय तया नाम सुख. या सुखाला जीव प्राप्त होतो. किंबहुना किंवा तुकोबरायांचं प्रमाण द्यायचं तर तुका म्हणे मन नयवृत्तीवरील सुखाचे शेजारी ओढले. हे सुख आपल्याला प्राप्त करून जर घ्यायचं असेल तर एकमेव फक्त आणि फक्त कोणच सोडू शकतं आपल्याला तर फक्त संत सोडू शकतात. एक कृपा देवाची व्हावी लागते आपल्यावरती. कशासाठी,
मला श्लोक नाही सांगायचा, आता पाठी पण जायचं नाही, पण टच करून जातो पुढं. दुर्लभम मनुष्य देव देवा अनुग्रहे तुकम. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, एक मनुष्य जन्म, मोक्षत्व आणि एक साधू पुरुष संश्रया. या 3 गोष्टी आहेत. हा पहिला विषय आहे, पण मला तिकडे जायचं सुद्धा नाही, पण टच करायचं म्हणून पुढे जातो. या 3 गोष्टी आहेत. मनुष्य जन्म आपल्याला मिळाला, मोक्षत्व आपल्या साधू संतांच्या किंवा किंबहुना आपण ह्या परमार्थामध्ये वाटचाल करतोय त्याच्यामधून आपल्याला प्राप्त होईल. आणि एक गोष्ट आहे ती म्हणजे साधू पुरुष संश्रया, म्हणजे संतांची भेट. ती अवघड आहे, ती होणार अवघड आहे, सोपी नाहीये. पण तरी सुद्धा मधभाग्याने झाली तर मग आपल्याला संत आपल्याला ही अध्यात्म विद्येची ओळख करून देतात. ती अध्यात्म विद्या म्हणजे साधू संतांचा अनुग्रह. अनुग्रह म्हणजे साधू संतांचा कृपा आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद एकदम जीवाला प्राप्त झाला, जीव जीव न राहता तयापरी श्री गुरु करती जे अंगीकारू तो होणे टाके संसारू मोक्षमय आगवा. माऊली म्हणतात किंवा असो दिठी जयावरी झलके की माथा पद्म पारुके तो जीवाची नाही परी तुके महेशेशी. माऊली म्हणतात 10व्या अध्यायामध्ये की साधू संतांच्या दृष्टीचे पद जरी जर आपण आलो तर तो जीव जीव न राहता शिव स्वरूपाला प्राप्त होतो. माझ्या हातामध्ये फक्त 5 मिनिटं आहे. वास्तविक तो साधू संतांचा निरोप जर आपल्याला मिळाला, कारण माऊलीने म्हटले की त्या परमात्मा वस्तूची जर ओळख करून घ्यायचे तर माऊली म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याची. पण ते कसं बापरमादेवीवरी खुण, त्या खुणेने त्यांनी ओळखलं आणि आपल्याला सुद्धा खुणेने ओळखायचे. अजून एक आपण काय सत्य ज्ञानानंत गगनाचे पावर्ण नाही रूप वर्ण गुण देते तो हरी श्री हरी पाहिला मी डोले बरी. हे निर्गुण तत्वाचं वर्णन आहे. नाही रूप वर्ण गुण देते. रूप सुद्धा नाही, गुण सुद्धा नाही, वर्ण सुद्धा नाही, आणि त्याच्या पलीकडे आहे ते तत्व आपल्याला अंगीकार करायचंय असं माऊलीने पाहिलं. आणि ते पाहिलेलं तत्व आपल्याला अंगीकार जर करायचा असेल तर आपल्याकडे फक्त या जड जीवाकडे जर उद्धाराची दिशा जर काय असेल तर हे संत वाङ्मय आहे. आणि एक दुसरं म्हणजे एक संतांना शरण जायचंय. संतांना शरण केल्याच्या नंतर जीवाचा उद्धार होतो, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून मोठ्या प्रेमाने एकदा आपण त्या संतांचं भजन करू. नानो मुली गुरु माऊली
मिनिटं घेतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्ध केले, येथे जे माझे ओरडले ते पायी कल्पना. वास्तविक मी तर मोठा कोणी प्रवचनकार नाही, कीर्तनकार नाही, पण मी म्हणेन तुम्ही माझे सर्व गुरुजन मंडळी आहात आणि मी तुमचा एक विद्यार्थी आहे. शेवटी तुम्ही जे पेरले तेच उगवणार आहे. तुम्ही जो परमार्थासाठी सायास केलाय ना तोच उगवणार आहे. मी माझ्या पदे नाही मी बोलत, सगळा कृपावंत वाचा त्याची. किंबहुना हे माझं बोलणं नसेल पण त्याच्यातला 30% अनुभव असेल. त्या अनुभवाला सद्गुरूंनी मला पात्र केलंय आणि म्हणून माझी बळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची. भगवानची माऊली ज्ञानोबरायांनी जी बुद्धी दिली त्यांच्याच वाङ्मय यावरती श्री गुरु चैतन्य महाराज देंगुळकर यांचे एक वाक्य आले बघा. आता सध्या स्टेटसला फेम झाले. फेम काय फेम झालंय? माणसाचा उद्धार होणं अवघड आहे. भिंतीचा उद्धार झाला, रेड्याचा उद्धार झाला. तो 2 पायाचा होता, 4 पायाचा होता. हा 2 पायाचा रेडा तुमचा उद्धार नाही करू शकत, किंबहुना तो त्याचा स्वतःचा उद्धार नाही करू शकत. जर माऊलींचं तत्व आपल्याला मिळालं ना तर आपला उद्धार झालाच पाहिजे. आपला अनुभव पाहिजे आपला तसा. जर 2 पायाच्या रेड्याची जर समाधी आहे, सॉरी 4 पायाच्या रेड्याची जर समाधी आहे तर 2 पायाच्या या रेड्याचं कम से कम हरिपाठ पाठ नसावा. शोकांतिका वाटते. माझं सांगतोय, माझा हरिपाठ सुद्धा पाठ नाही. आता हे म्हणणं असं जर म्हटलं तर लाईव्ह येते, बाहेरचे ऐकणारे म्हणते अध्यात्म ज्ञानाच्या गोष्टी करतोय आणि इकडे म्हणतोय हरिपाठ पाठ नाही. माऊलींची ओवी घेऊन आधार देऊन सांगेल. एरवी तरी मी मूर्खो, जरी झाला असे अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वजोळ असे. एरवी तर मी मूर्खच आहे, पण संतांची कृपा झाली आणि म्हणून संत कृपा दीपकू स्वजोळ असे. पण तरी सुद्धा का बोलतो? माऊलींचा आधार घेतो. परी येथे एक असे आधारू, तेनेचे बोले मी सदरू, तैसा सानिकुळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. हे माझं नाहीये, मी माझ्या सद्गुरूंच्या सामर्थ्याने, ज्ञानोबरायांच्या सामर्थ्याने या गोष्टी बोलतो. इथं माझं काहीच नाहीये आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी या ओव्या 2 निवडल्या होत्या. त्या परी परमात्मा एक वस्तू असेल जी जया दिसे ज्ञानास्तव, ते एक वाचून आणे भवस्वर्गाधिक ज्ञाने. आता एकच ओवीला आपल्याला ऐकताच गेलाय आणि अज्ञान जर पटवून द्यायचं तर अजून एक तास जाईल. पण माऊलींनी असं नाही केलं. या ज्ञान आणि अज्ञानाची लक्षणं सांगत असताना पहिले अज्ञान सांगितलं, मग ज्ञान लगेच समजलं. अज्ञान काय? मी देह आहे. एक शॉर्टकट मध्ये सांगतो, मी देह हे अज्ञान आहे आणि मी ब्रह्म ही जागृती ज्याला झाली तो ज्ञानी झाला. तो ज्ञानी झाला. या ज्ञानाची फक्त आपल्याला ओळख करून घ्यायची बस. आणि त्याच्यासाठी हे सगळे प्रवचन, कीर्तन, सगळा जेवढा परमार्थिक चाललेली वाटचाल आहे ही फक्त एक परमात्मा वस्तू आहे. त्या गोष्टीला ओळखण्यासाठी आहे आणि त्याला ओळखून जे बाकीचं इतर जेवढं चाललंय ते अज्ञान आहे. त्या परमात्मा वस्तू असं माझं म्हणणं नाही. माऊलींची ओवी आहे. त्याला न ओळखता जेवढं पण जे केलेलं आहे ते निवळ सगळं अज्ञान आहे. मग तुम्ही म्हणाल हे जर आपण करतोय तर त्याला आपण न ओळखता आपण करतोय, मग जर अज्ञान आहे मग करायचं नाही का? नाही. परत माऊलीने सांगितलं, जवळवरी अर्जुना हा बोधू भेटे न म्हणा तवरी याची साधना बजावेच लागेल. जोपर्यंत तो ज्ञान निश्चय होत नाही किंबहुना तो ज्ञान भेटत नाही, ते ज्ञानाचा आपल्यावरती अंगीकार होत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीला आपल्याला बजावच लागेल आणि मग होईल. असो, तुमचा जास्त वेळ न घेता महाराजांवरती जायचे. आज या शिवधर्म सेवा मंडळ यांच्या उपयुक्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजचे प्रवचन पुष्प माझ्यासारख्या पामराकडे आली. याच्यात मी धन्यता म्हणेल किंबहुना तुम्हाला का धन्यता म्हणेल किंबहुना तुम्ही सगळे कीर्तनकार मंडळ आहेत आणि तुमच्या समोर माझा पेपर चेक करण्याची एक भूमिका किंवा एक संधी तुम्ही मला दिली. वास्तविक द्यावेत तेवढे धन्यवाद या मंडळाला कमी आहेत. का सांगतो? त्यांनी एक मोठा संकल्प मनामध्ये घेतलाय. पण एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. नाथबाबा म्हणतात की जो संकल्प आपण घेतलाय ना तर तुका म्हणे सत्य व्हावे कर्म व्हावे साह्य आणि घातल्या भय नरका जावे. तो संकल्प म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मंदिर रूपी वास्तू दिसावी बस. बाकी याच्या पलीकडे काही नाही. परंतु मी असं नाही म्हणणार, पण
एक सांगून जाईल, आपले जेवढे सगळे, कारण आपला हा एरिया पूर्ण पोलादपूर माड तालुका आहे, तर सगळ्यांना मी म्हणेल की जास्त मोठं नाही पण एक फुल म्हणून फुलाची पाकळी, किंबहुना माझ्यासारखा एक वेडा पांबारदार कीर्तनकार प्रवचनकार जर तिथे आला तर मी त्याचं पाकिट सुद्धा त्या मंदिरासाठी द्यावं, एवढी मला सद्बुद्धी व्हावी, एवढी सुद्धा माझ्यावरती व्हावी, आणि त्या बुद्धीतनं असं मंदिर सात्विक कर्मानं उभं व्हावं ही पंढरीश पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो, माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो. आजच्या या प्रवचन रूपी सेवेसाठी माझ्या सोबत ज्यांना मी आनंदाचं भूषण म्हणतो त्या हरिभक्त पारायण गुरुवर्य ज्ञानोबा महाराज कळंबे, गुरुवर्य आमचे एलघर बाबा कीर्तनकार आहेत सगळे, बाळकृष्ण महाराज आयरे बाबा वैराग्य मूर्ती आहेत. का सांगेल वैराग्य मूर्ती आहे, परमार्थ करणं सोपं नाही महाराज, देव आपली कसून परीक्षा घेणार. ज्याला परमार्थ करायचंय ना, सांगू एक वाक्य आमच्या गुरुवर्यांचं, ज्याला परमार्थ करायचंय ना त्यांनी समाजाने आपल्या गळ्यामध्ये, माझ्या उंचीपेक्षा मी मोठी उडी मारतोय पण मी जाणीवपूर्वक मारतोय, आपल्या गळ्यामध्ये समाजाने चपलीचे हार घालावे आणि तरी सुद्धा आपण म्हणावं विकलिया सेंद कडूपणे केले तैसे आंबा केले पांडुरंगे, हा अनुभव परमार्थिक माणसाला यावा एवढी भगवंतांनी परीक्षा आपली घ्यावी आणि घेणार, निश्चित घेणार. देव आपली परीक्षा घेणार, परमार्थिक माणसाची तर घेणारच. म्हणून म्हटलं वैराग्याचे कळस आहे. बाळकृष्ण महाराज आयरे नेहमी मला त्यांचं मार्गदर्शन असतं. आज मी हे जे बोलतोय ते त्यांच्यामुळे बोलतोय, आलं लक्षात. आणि त्यांचं एकट्यांचं नाव घेतोय म्हणजे तुमचं सगळ्यांचं नाव घेतलं असं नाही, किंवा त्यांचं एकट्यांचं घेतोय म्हणजे त्यांना राग येईल म्हणून त्यांचं घेतोय असंही नाही. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबला अर्चित असे भक्ती, म्हणून बोल गंगावती स्वीकारायला की. तुमची अपेक्षा खूप मोठी होती पण मी बेलाची पानं नाही पण निर्गुडीची पानं तुमच्या चरणांवरती वाहण्याचा, ही माऊलींचा मोठेपणा आहे, माऊलींचा मोठेपणा आहे. पण माझा सुद्धा तेवढाच मोठेपणा असावा, किंबहुना तेवढी कृपा या मंडळाने, तुम्ही सर्व कीर्तनकार मंडळाने, आमचे आनंद महाराज असतील, गायनाचार्य या ठिकाणी मला नेहमी साथ करतात ते हरिभक्त पारायण संजय महाराज गोगावले असतील, आमचे सकपाळ महाराज असतील, माझे मित्र डोंबरीवरून या ठिकाणी आले प्रवचनकार हरिभक्त पारायण वैभव महाराज असतील, चंद्रकांत महाराज असतील, ओतेकर बाबा असतील, आमचे सुभाष महाराज आहेत पाठीमागे, या ठिकाणी किशोर महाराज, माऊलींचा आशीर्वाद घेऊन तुम्ही आले कालपासून. कारण आमचे श्री गुरु ते म्हटलेत की ज्ञानोबाराय आमच्यासाठी आळंदीमधून इथे आले आणि मी आज तसंच म्हणेल, माझ्या प्रवचनासाठी ज्ञानोबाराय आळंदीवरनं आलेत आणि माझा तसाच अनुभव भाव असावा. रंजी बाबा या ठिकाणी, विनेकरी बाबा माझे दोन्ही मित्र, मी मित्र म्हणणे नाही दोन्ही सखेच आहेत. यात एक भूमिका आहे सखा माझा ज्ञानेश्वर, आणि ही सगळी मुलं ही सगळी सखा आहे. पण गंमत अशी झालेली महाराज, ही सगळी मुलं आहेत ना, मी त्यांच्या बरोबर त्यांचा हात धरून चालतोय, मला पण ह्याच्यातलं काही येत नाही गायन वाजत, पण ही सगळी मुलं मला घाबरतात का हेच काही कळत नाही. ही मोठी गंमत झाली. असो, पण घाबरण्यासारखं काहीच कारण नाही. तुम्ही मला धरून चाला आणि मी तुम्हाला धरून चालणार आहे. असो, तुम्हाला सर्वज्ञ संतांच्या चरणांवरती ही प्रवचन सेवा समर्पित करण्यापूर्वी करविली तैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, येथे जे उरले ते माझे पाईकपणा. काही चुकलं असेल तर माझ्या अबल बुद्धीचा दोष समजून मला परत करा, मी नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि जे चांगलं असेल ते माऊली भगवान ज्ञानोबारायांचे, माझ्या श्री गुरूंचे असं समजून तुम्ही ते ग्रहण करावं. या ठिकाणी माझे परममित्र गुरुवारी हरिभक्त पारायण दीपक महाराज जोरी यांची उपस्थिती, आमचे शैलेश महाराज आहेत. बाहेर बसलेली जेवढी पण मंडळी आता मला इथून कोण दिसत नाहीये, पण सर्वांच्या चरणांवर अधिष्ठान ज्ञानेश्वरी माऊली भगवान श्री ज्ञानोबाराय पंढरदेश पांडुरंग माझ्या श्री गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण केला.